नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. की माझ्यावरती झालेल्या अन्यायामुळे पोलीस आणि प्रशासनाने माझ्यावरती जे केलेला अन्याय आहे त्या विरोधात मी गेले 4 दिवसापासून आझाद मैदान येथे धरणं आंदोलन करत आहे. हा आजचा 5वा दिवस आहे. माझा आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे आणि आज आमचे आदरणीय, आमचे दैवत, राजकीय दैवत आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे. माझ्या आंदोलनामुळे मला पवार साहेबांचे दर्शन घेता आले नाही, म्हणून आज मी आंदोलनाच्या स्थळावर पवार साहेबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. हे माझं आदरणीय पवार साहेबांप्रती प्रेम आहे. तो प्रेम वाया जाऊ नये म्हणून मी आज आंदोलनाच्या स्थळी हा वाढदिवस पवार साहेबांचा साजरा केला आहे. आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की गेल्या जून महिन्यामध्ये माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता. त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झालं. त्या ओपन हार्ट सर्जरी दरम्यान मला अनेक वेदना झाले, अनेक दुःख झाल्यात. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला दवाखान्यात फोन करून माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. त्यानंतर दवाखान्यातून घरी आल्यानंतर पोलिसांनी दोषींवरती कुठली कारवाई केली नसल्या कारणाने मी अनेक पत्रव्यवहार मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलं. ते पत्राची प्रत मी आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनाही दिलं. 3 वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा गेल्या 5 महिन्यामध्ये एकही पत्राचा निष्फळ झालं नाही. त्याचं काही उत्तर मिळालं नाही. त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. त्यामुळे नाइलाजाने आज माझ्या आंदोलनाला 5वा दिवस आहे. मला आझाद मैदानामध्ये आंदोलन करावं लागतोय. हल्ला नेमका कुठं झाला होता आणि हल्ल्याच्या मागची कारण आणि ती व्यक्ती कोण होती आणि कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये हा मामला चालला आहे? मुळात माझ्यावरती झालेला हल्ला हा उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये. त्याबद्दलचा ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी माझ्या मिसेसनी तिथं गुन्हा नोंद करवण्यासाठी विनंती केली, परंतु पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही, फक्त NC नोंद केली. त्याच्यानंतर मला असं कळालं की पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी केली, मोठे आर्थिक व्यवहार झाले त्याच्यामध्ये, आणि त्यांना असं वाटलं होतं की या घटनेमध्ये मी मरण पावेल. कारण माझा बायपास झाल्यानंतर मी 3 दिवस व्हेंटिलेटरवर होतो, तर त्यांचा वाट्याचा रोडा निघून जाईल. परंतु तसं न होता देवाच्या कृपेने मी जीवित परत आलो. जेव्हा मला माहित पडलं की असं घडलंय की गुन्हा सुद्धा नोंदवला नाही पोलिसांनी, मग मी पत्रव्यवहार सुरू केली. पत्रव्यवहाराच्या नंतर मग मी माहितीच्या अधिकारात पत्रव्यवहारावरती काय कारवाई झाली म्हणून माहिती काढली. तर त्याच्यामधून मला असं निष्पन्न झालं की फक्त गुन्हाच नाही नोंदवलं, तर माझा फिर्याद असून सुद्धा माझा जबाब सुद्धा पोलिसांनी नोंदवला नाही.